सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट येतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मुंबई पोलिसांनी हे जाहीर केलेलं आहे की सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी असल्याचा त्यांना संशय आहे। आपल्या सोबत आहेत नितेश राणेंनी यापूर्वी सुद्धा बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांच्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी समोर आणलेल्या आहेत। याशिवाय हिंदू सकल मोर्चांचं त्यांनी आयोजन केलेलं आहे। नितेशजी, स्वागत आपलं झी24 तास मध्ये। सैफ अली खानवर हल्ला करणारा हा बांगलादेशी होता असं आता स्पष्ट झालेलं आहे। कसं बघताय या सगळ्या प्रकरणाकडे आणि विशेषतः या प्रकरणाला घेऊन जी राजकीय चर्चा सध्या सुरू आहे त्याकडेही कसं बघताय? बघा, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान ज्या ज्या राज्यात ज्या ज्या देशामध्ये घुसखोर म्हणून येतात ते त्या त्या राज्य आणि देशाला अस्थिर करण्यासाठी तिथे येतात। त्यांना त्या देशावर राज्यावर बिलकुल प्रेम नसतं। त्यांचा एकमेव अजेंडा आहे की या आपल्या हिंदू राष्ट्राला भारताला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र करायचा हा त्यांचा अजेंडा आहे आणि त्याच्या अंतर्गत ते जिथे जिथे पण जातील तिथे तिथे अशाच पद्धतीची अस्थिरता करणार आहेत। आमचं राज्य सरकार, महायुतीचं सरकार, आमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून आमचा ॲक्शन प्लॅन तयार आहे की आमच्या ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्हाला एक पण बांगलादेशी आणि मुसलमान दिसता कामा नाही। ते जिथे आले तिथून आम्ही त्यांना हाकलून टाकणार, कारण का त्यांना आपल्या राज्याच्या या मातीवर राहण्याचा अधिकार नाही। ते लोक आमचे नाहीत, आमच्या देशाबद्दल त्यांना प्रेम नाही, त्यांना हिंदू धर्माच्या विरोधातच त्यांना षडयंत्र करायचं आहे। म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये आमचं सरकार सरळ स्पष्ट आहे आणि म्हणूनच तुम्हाला विविध कारवाई बघा कसे दिसत आहेत। मालेगावमध्ये कारवाया होत आहेत, आता ह्या विविध कारवाया तुम्हाला होत आहेत। आम्ही बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना आमच्या महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे, हे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगेन। नितेशजी, तुम्ही म्हणताय की शून्य बांगलादेशी मुंबईत किंवा महाराष्ट्रात तुम्हाला ठेवायचं हे टार्गेट तुम्ही ठेवलंय, मात्र आताचा जो प्रकार घडलाय तो अतिशय गंभीर आहे की घरात घुसून हल्ला करेपर्यंत, तेही एका सेलिब्रिटीच्या घरात घुसून हल्ला करेपर्यंत मजल जर पोहोचत असेल तर हा बंदोबस्त कसा केला जाईल? कारण आतापर्यंतचे बांगलादेशींचे जे गुन्हे आहेत ते वेगळ्या स्वरूपाचे होते, अशा पद्धतीचा हा गुन्हा नवीन आहे। बघा, मला मुद्दा तोच आहे ना, आपल्याला सेलिब्रिटी असो की सामान्य माणसं, ह्या सापांना, या हिरव्या सापांना दूध कोण पाजतंय? कोण ह्यांना इथे येऊन आधार देतात? कोण ह्या लोकांना येऊन आधार कार्ड आणि घर राहणं देतात? ते काही भागामध्ये तुम्हाला सांगतो, एका घरामध्ये 50-50, 60-60 बांगलादेशी रोहिंगे एकत्र राहतात। ह्यांना कोण आसरा देतं आहे? कोणाला ह्यांचा फायदा घ्यायचा आहे? कोणाला ह्यांना मतदानासाठी वापरायचं आहे? हे आता महाराष्ट्राच्या जनतेला सांगायची गरज नाही। जे लोकसभेच्या वेळी वोट जिहादचा मुद्दा बाहेर निघाला, वोट जिहाद करणारे तुम्ही कधी मतदान यादी अगर तो व्यवस्थित पद्धतीने तपासली त्याच्यामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानच मतदान करण्यासाठी आता बाहेर यायला लागलेले आहेत। मग त्यांना ज्या मदत करणाऱ्या ज्या शक्ती आहेत, बघा, तो सैफ अली खानला वर चाकू हल्ला करणारा तो बांगलादेशी महत्त्वाचा नाही, पण त्याला आणणारा जो व्यक्ती आहे, त्याला साथ देणारा जो व्यक्ती आहे, त्यांना डॉक्युमेंट पुरवणारा जो व्यक्ती आहे, त्या लोकांपर्यंत आमचं सरकार पोहोचणार आहे आणि ते येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला त्यांची सगळी नावं आणि त्यांचे सगळेचे सगळे मुखवटे फाडताना तुम्हाला आम्ही दिसू। या बांगलादेशींना मदत पुरवणाऱ्या रॅकेटमध्ये काही बडी धेंड सुद्धा आहेत असं तुम्हाला सुचवायचं आहे? कारण तुम्ही उल्लेख करताय की मतदार वाढवण्यासाठी यांचा वापर होतोय। नक्कीच आहेत ना, नाही तर तुम्ही मला सांगा, सिस्टमच्या आतमधले लोक अगर ह्यांना मदत करत नसतील, काही कुसके आंबे आपल्या शासकीय खुर्चीवर बसून अगर ह्यांना आपल्या देशाची अस्मिता अगर विकायला तयार नसतील तर ह्यांना मदत मिळणार कशी? शेवटी त्यांना गव्हर्नमेंट डॉक्युमेंट लागतील ना इथे राहण्यासाठी, त्याला वीज, पाणी, मतदान कार्ड बीड कसं भेटतंय? म्हणून आम्ही जे काही देवेंद्रजींच्या नेतृत्वात जे सुरू केलेलं आहे की प्रत्येकाची तपासणी करणं की त्याला आपल्या देशामध्ये राहायचा अधिकार आहे का, त्याला आपल्या देशामध्ये नेमकं कोणी आणलं आणि कशासाठी आणलं। आज विचार करा, सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला केला आहे, उद्या आपल्या कोणाच्या तरी घरात तो घुसणार, ते लोक घुसणार, म्हणजे ह्यांची एवढी हिंमत वाढत चाललेली आहे। म्हणून योग्य वेळी अगर या सापांना अगर ठेचलं नाही, ह्या लोकांना चिरडलं नाही, तर उद्या आपल्या घरात घुसून हे धिंगाणा घालायला हे लोकांनी आता सुरू केलेले आहे। म्हणून आमचं सरकार म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो, कोणालाही गय करणार नाही, प्रत्येकाला ठेचून आम्ही इथून हाकलून लावणार आहे, एवढं विश्वासाने सांगतो।
यापूर्वी टीसचा एक रिपोर्ट आला होता की मतदारांच्या याद्यांमध्ये मतदारांच्या टक्क्यामध्ये मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे आणि ती अशाच प्रकारच्या बांगलादेशी घुसखोरांमुळे झालेली आहे, अशा पद्धतीचे रिपोर्ट्स समोर आलेले आहेत। विरोधकांनी मात्र अशा रिपोर्ट्सला विरोध केलेला होता। आम्ही जेव्हा हिंदू सकल मोर्चे काढले, जवळपास 108 हिंदू सकल मोर्चे काढले, मुंबईच्या महत्त्वाच्या वस्त्यांमध्ये मोहल्ल्यांवरून काढले, तिकडे बांगलादेशी आणि रोहिंगे फ्रूटवाले विकणारे कुठून आलेले आहेत, हॉकर्स म्हणून ते स्वतःला म्हणतात, त्याला प्रत्येकाला भंगार विकायचा असतो, प्रत्येकजण हे फूड डिलिव्हरी ॲपमध्ये आता मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आणि रोहिंग्याचे आपल्या घरापर्यंत जेवण डिलिव्हरी करायला येतात, त्याच्यामध्ये हे लोक घुसलेले आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टीवर जेव्हा आम्ही माहिती देतो तेव्हा हे लोकांना वाटतं की आम्हाला हिंदू मुसलमान करायचं आहे। हो, पण आमच्या राज्यात, आमच्या देशाकडे, आमच्या हिंदू राष्ट्राकडे कोण अगर वाकड्या नजरेने पाहत असेल तर आम्ही आमदार, मंत्री, BJP, काँग्रेस हे सगळ्या ओळख नंतर आहे ना, आम्ही भारतीय म्हणून आम्हाला आमच्या राष्ट्राची सुरक्षा करणं हा आमचं मूळ कर्तव्य नाही का? मग तरी आम्ही राजकारण करत बसायचं का? आणि आज जेव्हा घटना घडतात तेव्हा त्यांना कळतं की नितेश राणे चुकीचं बोलत नव्हता, पण त्याला उशीर होता कामा नये। म्हणूनच तर आमच्या सरकारची भूमिका आजच्या काळात फार महत्त्वाची आहे। या रॅकेटला बळ पुरवण्यासाठी काही राजकीय वरदहस्त सुद्धा आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत। वारंवार जेव्हा निवडणुका समोर येतात तेव्हा मतदार याद्यांचा विषय निघतो, मतदारांची संख्या अचानकपणे वाढ झाल्याचा विषय निघतो। हे सगळे मी त्यांना राजकीय नेते नाही, त्यांना देशद्रोही म्हणणार, कारण का त्यांना आपल्या देशावर प्रेम नाही, त्यांना फक्त पद मिळवायची आहे। पण कोणती पार्टी अशी आहे की ती तुम्हाला विश्वास देतो सगळ्यांचं वस्त्रहरण होणार, एकालाही आम्ही ठेवणार नाही। शेवटी लोकांना पण कळून दे की देशाच्या विरोधात, राज्याच्या विरोधात भूमिका घेणारे हे कोण बडे नेते आहेत, ज्यांना आपल्या राजकीय फायदा करण्यासाठी ह्या हिरव्या सापाने हे लोक दूध पाजत बसतात आणि उद्या जेव्हा हे त्यांच्याच अंगावर येऊन डसायला सुरू करतात तेव्हा त्यांना कळेल की बाबा आता फार उशीर झालेला आहे। आज सैफ अली खान असू शकतो, तो उद्या कोणी या नेत्याच्या घरात पण हे लोक घुसतील, कारण ह्यांना तुमच्या आणि त्यांच्यावर प्रेम नाही, ह्याला त्यांचा इस्लाम धर्म महत्त्वाचा आहे। त्यांना या राज्याला इस्लाम राष्ट्र बनवणं हे महत्त्वाची मोहीम आहे। त्यांना तुमच्या आणि आमच्यावर काही प्रेम नाही किंवा त्याला आमच्यावर काही मदत करणार नाही आहेत। म्हणून त्यावेळी मी तुम्हाला विश्वास देतो, येणाऱ्या काळात तुम्ही बघा राज्यातले काही विशिष्ट नेते, राजकीय नेते अशा सापांना दूध पाजतात असं आज बोलण्यापेक्षा मी पुरावे सकट आम्ही बोलू। आम्हाला हा राजकीय आरोप करायचा नाहीये। उद्या मी कोणाची नावं घेईन, ते ब्रेकिंग न्यूज आपण चालवाल, पण शेवटी त्याला पुरावे पाहिजेत की नाही। तर म्हणून योग्य वेळी आमच्याकडे सगळी माहिती यायला सुरू झालेली आहे। तुम्हाला राजकीय नेता, त्याच्या बसण्याचा अड्डा, त्याचे राजकीय पक्ष, त्यांनी ह्याला कशा आपल्या देशामध्ये आणलं, हे सगळ्याची माहिती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिली जाईल। बरं, सोबतच यापूर्वी सुद्धा सैफ अली खानच्याच प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केलेली होती। तैमूर या नावामुळे आक्षेप घेतल्यामुळे अशा प्रकारचे हल्ले झाले, अशा सुद्धा शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या। असं आहे की हे जे काही जिहादी मानसिकतेचे किंबहुना महाविकास आघाडीमध्ये असे काही हे नेते मंडळी आहेत ज्यांना हिंदू समाजाशी ॲलर्जी आहे, हिंदू द्वेषी हे लोक आहेत। त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाची बदनामी कशी होईल, हिंदुत्ववादी संघटनेची बदनामी कशी होईल, ह्यावरच त्यांचं राजकारण शिजलं जातं। मग आज मुंब्राचे जितोद्दीन कुठे गेले, ते आमच्या बारामतीच्या ताई का बोलत नाही आहे की बाबा हा बांगलादेशी हा आपल्या देशासाठी वाईट आहे? मग आज त्यांनी बोलावं ना। त्या दिवशी जेव्हा मी खान आणि राजपूतचा विषय काढला तेव्हा माझ्यावर हिंदू मुसलमानचा आरोप करणारे आज कुठल्या बिळामध्ये जाऊन बसले आहेत? आज त्यांनी येऊन बाहेर बसायला, आज कुठला बुरखा घालून फिरतायत मुंबईमध्ये? त्यांनी सांगावं ना की बाबा हे आज बांगलादेशी आम्हाला नको आहेत या राज्यात आणि देशामध्ये, बोलले पाहिजे। आता हिंमत दाखवली पाहिजे की आज सैफ अली खान आहे, उद्या ह्यांच्या घरात घुसले हे लोक, तरी ह्याला चालणार का? म्हणजे आज बोलण्याची, म्हणून तुम्हाला बोलतो राजकीय सगळे शाळेजोडे बाहेर ठेवून एक हिंदू राष्ट्राचा एक नागरिक म्हणून आपलं बोलणं आपलं कर्तव्य आहे आणि ते बोललंच पाहिजे। नितेशजी, तुम्ही इतके हिंदू सकल मोर्चे काढले, बांगलादेशी रोहिंग्याबद्दल तुम्ही सातत्याने भूमिका व्यक्त करत आल्यात, विशेषतः मुंबईमध्ये असे काही पॉकेट्स तुम्ही लोकेट केलेले आहेत का? असे काही विशिष्ट ठिकाणं तुम्हाला माहिती आहेत का की ज्यामध्ये हे बांगलादेशी मोठ्या संख्येने आहेत, ज्यांचा सुपडा साफ करण्याचं टार्गेट आता सरकार ठेवत आहे? असंख्य महत्त्वाचे लोकेशन आहेत, फक्त ही माहिती एवढी महत्त्वाची आहे ती मीडियाच्या माध्यमातून देणं थोडं जरा सेन्सिटिव्ह होईल,
कारण का शेवटी आम्हाला ह्याचे अड्डे उद्ध्वस्त करायचे आहेत. हे जिथे आज आरामात झोपतात आणि ते आपल्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे जे स्वप्न बघतायत ना, त्यांचे सगळ्यांना हड्डे आम्हाला उद्ध्वस्त करायचे. मी काही स्पॉटवर पण गेलेलो आहे जिथे पुरीची पुरी बिल्डिंग बांगलादेशांनी भरलेली आहे आणि त्यांना लाईटपासून पाणीपासून सगळं 24 तास उपलब्ध आहे. त्या बिल्डिंगला लाईट नाही म्हणून बाहेर जनरेटर रस्त्यावर ठेवलेला आहे. अशा बिल्डिंगच्या बाहेर जाऊन मी उभं राहिलेलो आहे. शासकीय अधिकारी याच्यात सामील सिस्टममधले सडके आंबे असणारच ना, नाही तर हे लोकांना अशा पद्धतीच्या फॅसिलिटीज कसे भेटतात. हो, असंख्य मुंबईतल्या गरीब लोकांना कधी हक्काचं पिण्याचं पाणी मिळत नाही, कधी राहण्यासाठी चार थोडीशी जमीन भेटत नाही, पण ह्यांना 24 तास पाणी आणि जनरेटर लाईटीसाठी रस्त्यावर जनरेटर लावण्यापर्यंतची सगळं तुम्ही सुविधा देत असाल म्हणजे हे देशद्रोहच झाला ना. म्हणून अशा सगळ्या घटनेंवर सगळ्या लोकांवर येणाऱ्या काळामध्ये कारवाई होणार. बरं, शेवटचा प्रश्न. तुम्ही म्हणताय कारवाई होणार, मात्र मुंबई महापालिके निवडणुकीच्या पूर्वी ज्या मुंबईकरांचा जीव आता घाबर सुटलेला आहे, जो मुंबईकर घाबरलेला आहे की इतक्या मोठ्या सेलिब्रिटीच्या घरावर हल्ला होऊ शकतो, तर तो सामान्यांवरही होऊ शकतो. मुंबईकरांना काय आश्वस्त कराल, काय डेडलाईन द्याल बांगलादेशींचा सुपडा साफ करण्यासाठी? मुंबईकरांना आणि माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला मी आश्वस्त करीन आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आज आपल्या राज्यामध्ये देशामध्ये एक हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आहेत की मला माझ्या राज्यामध्ये एकही बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान ठेवायचं नाही. आणि म्हणून जी मोहीम आखायची आहे, जे कारवाया करायच्या आहेत, ते सगळ्याच्यावर फार बारीक नजर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे. मी जनतेला घाबरण्याची बिलकुल चिंता नाही. कारण का बघा, त्याला आपण पकडण्याचं पण काम केलं आहे. आता फक्त त्याला आणला कोणी, तो व्यक्तीपेक्षा त्याला आणणारा व्यक्ती आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, त्याला डॉक्युमेंट देणारा व्यक्ती आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्या सगळ्या धागेदोरेपर्यंत आमचं सरकार पोचणार, कोणाचीही गय केली जाणार नाही, एवढा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला देईन. खूप खूप धन्यवाद. त्याच्यामुळे या बांगलादेशी सापांना दूध पाजणारं रॅकेट, मग त्यामध्ये शासकीय अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील, या सगळ्या धेंडांना समोर आणू आणि मुंबई महाराष्ट्र बांगलादेशी घुसखोर मुक्त करू, असं आश्वासन नितेश राणेंनी दिलंय. कॅमेरामन अशोक सोनवणेसह मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई.